आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। दिवा शहर में पानी की कमी की समस्या के खिलाफ शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी ने जोरदार विरोध प्रदर्शन किया। पिछले 12 सालों से बंद पड़ी 2 पानी की टंकियों को श्राद्ध देकर दिवा शहर महिला संघ की अध्यक्ष ज्योति पाटिल के नेतृत्व में शिवसेना महिला मोर्चा और शिवसैनिकों ने प्रशासन का विरोध किया और पानी की समस्या की ओर ध्यान आकर्षित किया। शिवसेना ने चेतावनी भी दी कि अगर पानी की समस्या का जल्द से जल्द समाधान नहीं हुआ तो शोले जैसा विरोध प्रदर्शन किया जाएगा। दिवा से सारापुरी की रिपोर्ट। दिवा शहर सर्वप्रथम मी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानते आणि श्राद्धाचा महिना चालू झालेला आहे। गेल्या 12 वर्षापासून हे जलकुंभ उभे केलेत, मात्र या जलकुंभातून दिवा शहराला एकही थेंब पाणी मिळत नाही। म्हणून आम्ही हे आंदोलन घेतलं आहे आणि या आंदोलनासाठी आमचे विभाग प्रमुख योगेश निकम यांनी केसांचं दान करून हे श्रेष्ठ दान केलेलं आहे। तरी प्रशासनाला जाग आली पाहिजे। नागरिक कर भरतात पण या कराचा पैसा हा आमचा वाया गेलेला आहे। या जलकुंभाची चौकशी झाली पाहिजे आणि ज्या जलकुंभात जे अधिकारी आहेत, प्रशासनाचे अधिकारी आहेत, ठेकेदारी आहेत, जे काही नगरसेवक आहे त्यांच्या काळात जो हा निधी मंजूर झालेला आहे, हा निधी कुठेतरी नागरिकांचा वाया गेलेला आहे। या निधीची सखोलपणे चौकशी झाली पाहिजे आणि या जलकुंभातून आम्हाला जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन छेडतच राहणार। हे पाण्याच्या टाकीतून श्राद्ध घालण्यासाठी पाण्याच्या टाकीतून श्राद्ध घालण्यासाठी 12 वर्ष वाट बघितली या लोकांनी। पाणी येत नाही त्याच्यामध्ये। याचा अर्थ एक तप झालं। एक तपानंतर एखाद्या ऋषीमुनीला साक्षात्कार होतो आपल्या तपस्या करण्याचा, पण ह्यांना अजूनपर्यंत साक्षात्कार झालेला दिसत नाहीये प्रशासनाला। तर प्रशासनाने आता नक्की काय विचार केलाय की त्यांच्याकडे अधिकारी नाही आहेत का, त्यांच्याकडे डोकेबाज म्हणजे हुशार प्रशासनाचे लोक नाही आहेत की त्यांना पाण्याच्या टाकीत कसं पाणी चढवायचं ते माहिती नाही का, फक्त टँकर लॉबीला मोठं करायचंय आणि जे बांधकामं करतायत इथूनचे लोक, स्थानिक लोक, बिल्डर लोक, त्यांनाच फक्त पोचायचंय, हा त्यांचा बहुतकळ अजेंडा दिसतोय। त्यामुळे सामान्य लोकांचा त्यांनी कधी विचार केला नाही आणि दिव्यातल्या लोकांनी आता लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या जर पाण्यासाठी कोणी विचार करत नाही तर पुढच्या इलेक्शनात त्यांच्या तोंडचं पाणी पळवायचंय हे लक्षात ठेवा।